तर विद्यार्थी मित्र, आज आपल्या कॉलेज आणि आपल्या कॉलेजच्या हॉस्टेलसाठी 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर या 30 वर्षात कुठल्याही मुलांची फी बाकी असल्यामुळे त्या मुलांच्या शिक्षणात कधी अडथळा येऊन दिलेला नाही. तसे आपले प्रिन्सिपल आणि आपले हॉस्टेलचे मॅनेजर हे चांगली व्यक्ती आहेत. आणि पण आपल्याला दिलेल्या सवलतीमुळे बऱ्याच मुलांची फी अद्याप भरलेली नाही आहे. तर अशा मुलांची नावं मी अनाऊन्स करत नाही आहे, पण त्या मुलांनी उद्या स्टाफ रूममध्ये यायचे, त्यांचे पेरेंट्स पण उद्या स्टाफ रूममध्ये येणार आहेत. आणि आपण म्हणजे फी का भरू शकत नाही आहेत, आपण त्याची थोडाफार त्यातून मार्ग काढू आणि कशी बशी आपण काहीतरी करून फी भरूया. कारण ह्या वर्षीची फी आपल्याला हा टास्क आहे की एवढ्या मुलांची फी कंप्लीट झालीच पाहिजे. कारण गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप विद्यार्थ्यांची फी बाकी आहे. पण प्रत्येक मुलांनी विचार करायला पाहिजे ना, आपले आईवडील कष्टाचे पैसे देतात तुम्हाला, तर ते पैसे आपण कसे वापरायचे कसे नाही वापरायचे हे आता तुम्ही काही लहान नाही आहे सांगण्यासाठी. तर तुम्ही समजून घेऊन जर त्याचा वापर व्यवस्थित केला असता तर अशी मान खाली घालायची वेळ आली नसते आत्ता. आता एक्झाम आलेले आहेत आणि आता तुम्ही आता ह्या वेळेस तुम्ही फीची बोलणी करणार, तयारी करणार.